महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागीय मंडळाद्वारा 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकांची घोषणा करण्यात आली आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वीची 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025च्या कालावधीत घेण्यात येणार आहे. तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 12वीची 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 दरम्यान घेण्यात येत आहे. 10वीच्या उन्हाळी परीक्षेला यावर्षी अकोला जिल्ह्यातून 26,000, अमरावतीतून 38,317, बुलढाण्यातून 40,338, यवतमाळमधून 39,098 तसेच वाशिम येथून 20,249 असे एकूण संपूर्ण विभागातून 16,40,048 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 12वी करिता अकोला जिल्ह्यातून 25,956, अमरावती येथून 36,017, बुलढाणा येथून 35,792, यवतमाळ येथून 33,663, वाशिम येथून 31,554 असे एकूण 15,29,082 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. तसेच यावेळी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय शिक्षण मंडळ उपसंचालक, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी योजना, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षण विभागातील महिला अधिकारी यांचे पथक असे एकूण 9 भरारी पथके कार्यरत असतील. या संदर्भात अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव निलिमा टाके यांनी अधिक माहिती दिली. मी निलिमा टाके, विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ अमरावती. यावर्षी जी इयत्ता 10वी आणि 12वीची होऊ घातलेली परीक्षा आहे. माहे फेब्रुवारी मार्चमध्ये ही परीक्षा संपन्न होते आहे. इयत्ता 12वीची परीक्षा ही 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025पर्यंत या कालावधीत संपन्न होणार आहे. तर 10वीची परीक्षा ही 21/2/25 ते 17/3/25 या कालावधीत संपन्न होत आहे. इयत्ता 12वीसाठी एकूण प्रविष्ट असलेले विद्यार्थी 1,52,982 असून एकूण 542 केंद्रावर ही परीक्षा संपन्न होत आहे. त्यासाठी 73 DCs आहेत. तर 10वीची परीक्षार्थी आहे 1,64,048 विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झालेले आहे. तर ह्या सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांची 721 केंद्रावर परीक्षा होणार आहे. यामध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी गट म्हटल्यापेक्षा केंद्रांची निश्चिती केलेली आहे. मार्च महिन्यातली, फेब्रुवारी मार्च महिन्यामधली जी परीक्षा आहे तर 2018 पासून तर 2024पर्यंत ज्या परीक्षा केंद्रावर किमान एक जरी कॉपी केस झाली आहे तर अशा केंद्रांचं सेपरेशन करण्यात आलेलं आहे. अशी परीक्षा केंद्रांची संख्या 12वीसाठी 124 असून विभागांतर्गत 10वीची 98 आहे. या परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक आणि वर्गखोली पर्यवेक्षक संपूर्णतः बदलवण्यात आलेले आहे. या परीक्षेच्या संचालनासाठी भरारी पथकाच्या नियुक्त्या करण्यात आली आहे. विभाग स्तरावर माननीय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, योजना, डाएट प्राचार्य, उपशिक्षणाधिकारी सोबत एक विशेष महिला भरारी पथक असणार आहे. सर्व भरारी पथकांना केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष योजना ही करायची आहे. अचानक जाऊन विद्यार्थ्यांची परीक्षा ही योग्य वातावरणात होते की नाही या पद्धतीने ते सगळं नियोजन बघणार आहे. त्याच समवेत माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सगळ्या COच्या बैठका ह्या आपल्या राज्याच्या मुख्य सचिव आदरणीय सुजाता सैनिक मॅडम यांनी घेतलेल्या आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा ही भयमुक्त वातावरणामध्ये, कॉपीमुक्त वातावरणामध्ये संपन्न होईल, अतिशय व्यवस्थित नियोजन होईल या संदर्भातल्या सूचना ह्या माननीय मुख्य सचिव महोदया यांनी दिलेल्या आहे. त्या दृष्टीने शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि जिल्हाधिकारी यांनी आपापल्या जिल्ह्यामधील परीक्षेचं नियोजन योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. या बाईटच्या निमित्ताने मी सर्व परीक्षार्थ्यांना आव्हान करते की कृपया या परीक्षेदरम्यान कुठल्याही गैरप्रकाराच्या साहित्याचा अवलंब करून परीक्षा ही देऊ नका. चांगला अभ्यास करा. निकोप वातावरणामध्ये स्वतःच्या बुद्धिमत्तेला चालना देऊन पेपर सोडवा, जेणेकरून कुठलाही तुमच्यावर ठपका ठेवला जाणार नाही. पालकांना सुद्धा आवाहन करते की परीक्षेच्या दरम्यान आपल्या विद्यार्थ्यांची, आपल्या पाल्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि कुठलाही विद्यार्थी गैरमार्गाचा अवलंब करणार नाही यासाठी त्याला परावृत्त केलं पाहिजे. सर्व परीक्षार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक बंधू भगिनी या सर्वांना मी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. मॅम, किती एकूण केंद्रावर किती CCTV कॅमेरा असू शकते, काय सांगा?
12वीसाठी 542 केंद्र आहे, तर 10वीसाठी 721 केंद्र आहे. या सर्व केंद्रांना CCTV कॅमेरे आपल्या केंद्रावर असावे यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे.